अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार झालेला आहे। भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर हा गोळीबार झाला। रात्री 12च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर 4 राऊंड फायर केले। कार्यालयामधील काचेवर या गोळ्या झाडण्यात आल्या। अंबरनाथ महापालिकांची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि आज अंबरनाथमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा आहे आणि या सभेआधीच अशा पद्धतीची घटना घडलेली आहे आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। गोळीबार झाला त्यावेळी पवन वाळेकर हे अंबरनाथ पश्चिमेकडच्या नवीन भेंडीपाडा या आपल्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांसोबत बसलेले होते आणि त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी पवन वाळेकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने 4 राऊंड फायर केल्या। या 4ही गोळ्या कार्यालयाच्या काचेवर लागल्या। गोळीबारानंतर हे हल्लेखोर पसार झाले। धमकावण्याच्या दृष्टीने हा गोळीबार केला असं पोलिसांचं म्हणणं आहे। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आणि आरोपींचा शोध सुरू केला। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांच्याकडे। चंद्रशेखर, रात्री 12 वाजता अशा पद्धतीने अज्ञातांनी 4 राऊंड फायर केलेले आहेत। भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यांच्याच इथे अशा पद्धतीचा हा गोळीबार झालेला आहे। पोलिसांनी काय नेमकी कारवाई सुरू केलेली आहे? हल्लेखोर सापडलेत का? काल रात्री 12 वाजताच्या सुमारास हे प्रभाग क्रमांक 4 चे उमेदवार आहेत भाजपचे पवन वाळेकर हे आपल्या कार्यालयात आपल्या कार्यकर्त्यांसह बसले होते। त्याच वेळी 2 दुचाकीस्वार तिथे आले। त्यांनी पांढरे कपडे घातले होते आणि डोक्यात हेल्मेट होते। यांनी 4 राऊंड पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर फायर केले। त्याच्यानंतर ते पळून जाऊ लागले। तेव्हा पवन वाळेकर यांचा जो ड्रायव्हर आहे त्याने पकडण्याचा प्रयत्न केला, त्यालाही त्याने एक राऊंड फायर केला। तेव्हा त्याच्या हाताला थोडी दुखापत झालेली आहे। यानंतर हे दोघंही जे आरोपी आहेत ते पळून गेलेले आहेत। त्याच्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं। आरोपींना अटक करा अशी मागणी केली। यावेळेस जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांनी शिवसेनेवर हा आरोप केलेला आहे की शिवसेनेकडून हा हल्ला घडवण्यात आलेला आहे। पोलिसांनी तपास सुरू केलेले आहेत। विविध पथकं वेगवेगळ्या भागात पाठवलेले आहेत। अजूनपर्यंत तरी आरोपींना अटक करण्यात आली नाहीये। मात्र भाजप या मुद्द्यावर खूप आक्रमक झालेली पाहायला मिळते। अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अज्ञातांनी 4 राऊंड फायर केलेले आहेत। भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर हा गोळीबार झालाय। या ठिकाणी फायरिंग झालेलं आहे। अटेम्प्ट टू मर्डर भारतीय जनता पार्टीचा तरुण तडफदार उमेदवार याच्यावरती फायरिंग करून त्याला ठार मारण्याचा एक प्रयत्न झाला आणि त्या संदर्भामध्ये ज्यांच्यावरती संशय आहे त्यांची नावं फिर्यादी म्हणून आम्ही देत असताना ही फिर्याद तशा प्रकारे न घेता पोलीस सांगतात तुम्ही अशा प्रकारेच फिर्याद द्या, तशा प्रकारेच फिर्याद द्या। याच्या अगोदर देखील त्याच्या कार्यालयावरती हल्ला झाला 30 तारखेला, त्याला देखील त्याची फिर्याद घेतली नाही, त्याला देखील तक्रार घेतली नाही, कोणत्या प्रकारची चौकशी केली नाही। म्हणजे कोणाचं काम करतायत? आज आमची फिर्याद जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही, हा आमचा ठाम निर्णय। मुर्दाबाद मुर्दाबाद पोलीस स्टेशन मुर्दाबाद। तर आपण ही दृश्य पण पाहिलेली आहेत आणि ही प्रतिक्रिया पाहिलेली आहे। मुर्दाबाद मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या आणि ठिय्या मांडलेला होता। अंबरनाथमध्ये भाजपच्या कार्यालयावर गोळीबार झाला। भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर हा गोळीबार झालेला आहे। मात्र या गोळ्या काचेवर लागल्या आणि त्यामुळे कुणालाही इजा झालेली नाहीये। मात्र मुख्यमंत्र्यांच्या सभेआधीच ही घटना घडलेली आहे आणि त्यामुळे अंबरनाथमध्ये सध्या खळबळ उडालेली आहे। अज्ञातानं 4 राऊंड फायर केलेले आहेत। निवडणुकीला 2 दिवस राहिलेत। याआधी देखील पवन वाळेकर यांच्या कार्यालयाबाहेर बाचाबाची झाली होती आणि आज चक्क गोळीबार झाला। गोळीबार झाला हे काही अंबरनाथसाठी नवीन गोष्ट नाहीये। आमचा प्रचाराचा मुद्दा सुद्धा हाच आहे, भ्रष्टाचार आणि दहशतमुक्त अंबरनाथ करण्याचाच आमचा प्रचाराचा मुद्दा आहे। तरी पण हे म्हणतात की असं नाही तसं नाही, जी काही घटना घडली 6 राऊंड फायर केल्याच्या नंतर सुद्धा पोलीस जर समजा फिर्याद घेत नसतील आणि
फिर्याद आमची आहे, आम्ही सांगतो तशी फिर्याद त्यांनी घेतली पाहिजे. आम्ही थोडी सांगतो की हे खोटी काही देतो. खोटी जर आमची फिर्याद असेल तर त्यांनी आमच्यावर प्रोसिक्युशन करावं. ते कायदा आहे. किंवा आमच्या विरुद्ध खटला दाखल करावा. आणि असं असताना सुद्धा जर पोलीस आमचं फिर्याद त्यांच्या म्हणण्याप्रमाणे द्यायची असेल तर त्या गुन्ह्यात काय अर्थ आहे? याच्या आधी सुद्धा 2-3 वेळा असेच अटेम्प्ट झालेले आहे. त्याची साधी फिर्याद सुद्धा घेतलेली नाही. आणि जर फिर्याद घेत नसेल तर हे पोलीस स्टेशन कशासाठी पाहिजे इथं? गोरगरिबाला जर न्याय मिळत नसेल तर या पोलीस स्टेशनची गरज नाही. मग भाई लोक बसवावे चौकामध्ये आणि त्यांनी फैसले करावेत. अंबरनाथ पोलीस तर आपण हे सीसीटीव्ही दृश्य पण पाहतोय. अतिशय धक्कादायक अशा ही घटना घडलेली आहे. अगदी आज मुख्यमंत्र्यांची सभा आहे आणि त्याच आधी ही घटना घडल्यामुळे खरं तर खळबळ सध्या अमरनाथमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर अमरनाथचे भाजपचे पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर 4 राऊंड फायर करण्यात आलेले आहेत. रात्री 12च्या सुमारास 2 अज्ञात दुचाकीवरून आले. त्यांनी पांढरे कपडे घातलेले होते आणि त्यांनी 4 राऊंड फायर केलेले आहेत. आणि त्यामुळे आता नेमका कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. दरम्यान फिर्यादी तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये गेले, मात्र पोलीस टाळाटाळ करतायत अशा पद्धतीचा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे. तर अंबरनाथमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा आणि त्याआधी ही घटना घडल्यामुळे खरं तर खळबळ उडालेली आहे. आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांच्याकडे. चंद्रशेखर, आता सीसीटीव्ही सुद्धा समोर आलेला आहे. 2 अज्ञात दिसत आहेत आणि त्यांनी व्हाईट कपडे घातलेले आहेत, पांढरे कपडे घातलेत आणि ते 4 राऊंड फायर करून तिथून निघून जात आहेत. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून आता काही तपास सुरू झालाय का? हे सीसीटीव्ही काल रात्रीच बाहेर आलेले आहेत. या सीसीटीव्ही मध्ये दिसतंय की 2 अज्ञात इसम तिथे येत आहेत दुचाकीवरून. सफेद कपडे घातलेले आहेत, डोक्यात हेल्मेट आहेत आणि 4 राऊंड हे फायर करतायत. त्याच्यानंतर हे जेव्हा पळून जायला निघतात तेव्हा जो पवन वाळेकर आहे यांचा जो अंगरक्षक होता तो त्यांच्या मागे धावला आणि त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या हल्लेखोरांनी त्याच्यावरही फायर केलं. त्याच्या हाताला थोडी दुखापत झालेली आहे. त्यानंतर हे जे आरोपी आहेत हे पळून गेलेले आहेत. आता पोलिसांचे 4 पथकं आहेत, हे वेगवेगळ्या ठिकाणी अंबरनाथमध्ये पसरलेले आहेत आणि ते शोध घेतात आरोपींचा. अजूनही आरोपींचा शोध लागलेला नाहीये. अगदी चंद्रशेखर, असेच आपण आमच्यासोबत जोडलेले राहा. भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर काल गोळीबार झाला. रात्री 12 वाजताच्या सुमारासची ही घटना आहे. आता सीसीटीव्ही समोर आलेला आहे आणि पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुद्धा सुरू केलाय. तर या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. अमरनाथमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज सभा आहे. अमरनाथच्या गावदेवी मैदानामध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलंय. फडणवीसांच्या सभेआधी अमरनाथमध्ये गोळीबार सुद्धा झालेला आहे. भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार झालाय. त्यामुळे या सभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री काय निशाणा साधतात, काय नेमकं ते बोलतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांच्याकडे. चंद्रशेखर, आज मुख्यमंत्र्यांची सभा आहे आणि त्यामुळे कालच ही घटना घडलेली आहे. त्यामुळे आता आज मुख्यमंत्री या सभेच्या माध्यमातून काय नेमका इशारा देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. निश्चितच आज संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास गावदेवी मैदानावर मुख्यमंत्र्यांची नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या आणि नगरसेवकांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आज धक्कादायक प्रकार म्हणजे रात्री ही घटना घडलेली आहे गोळीबाराची. विशेष म्हणजे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री स्वतः राज्याचे आहेत आणि त्यांच्यामुळे हा जो प्रकार आहे हा अंबरनाथमध्ये घडल्यामुळे आता मुख्यमंत्री काय बोलतात हा पाहावं लागणार आहे. मात्र या प्रकरणानंतर जे भाजप कार्यकर्ते मात्र आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. त्यांनी पोलीस स्थानकासमोर, स्टेशन समोर त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. आरोपींना अटक करा. या सगळं जो भाजप कार्यकर्त्यांचा आरोप हा शिवसेनेकडे रोख जातोय. त्यामुळे आता या विषयी मुख्यमंत्री सभेमध्ये नक्कीच काय बोलणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद चंद्रशेखर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.